आय एम प्रॅक्टिसिंग स्टेज हिप्नॉसिस आणि हे करत असताना एका साधनेची गरज असते. ती साधना मी गेल्या काही दिवसांपासून करत आहे आणि हे होत असताना मला खूप स्लिपी वाटतं आहे, नेगेटिव्ह वाटतं आहे, माझ्या नेगेटिव्ह पॅटर्न्स रिपीट होत आहेत, फिलिंग लाईक क्राईंग आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला असं वाटलं की रिअली ह्या साधनेमुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून मी माझ्या मेंटॉरला विचारलं की वाय दिस इज हॅपनिंग. तर त्यांनी मला त्याचं आन्सर असं केलं की लहानपणापासून आत्तापर्यंत आपण ज्या ज्या सिच्युएशन्समधून, गोष्टींमधून, निगेटिव्ह अनुभवातून गेलेलो असतो, त्याच्या कुठेतरी आपल्या मेमरीतून जरी आठवणी पुसून गेल्या असतील तरी आपल्या बॉडीच्या मेमरीमध्ये त्या असतात, आपल्या सबकॉन्शियस लेवलला त्या असतात आणि कुठेतरी त्या ब्लूप्रिंट्स आपल्यामध्ये असल्यामुळे ते पॅटर्न कधीही आयुष्यात रिपीट होऊ शकतात आणि या साधनेतून त्याचं क्लिन्झिंग होत असतं. त्यामुळे तुम्ही असं फील करू शकता. तुम्हीही हे लक्षात घ्या की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अचानकच चांगलं वाटत नाही आहे, तर कदाचित एखादा पॅटर्न रिपीट होतो आहे का, लहानपणाचा आहे का मसल मेमरीमध्ये. अँड इफ त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा अँड जस्ट प्लीज ट्राय टू हील इट. कारण तो कधी बाहेर येईल, कसा बाहेर येईल, कुठल्या पद्धतीने बाहेर येईल कळणार नाही आणि मग आपण स्वतः कन्फ्यूज होत बसू की हे का होतं आहे माझ्यासोबत.